चला विनंती असेल फिल्डिंग आपण लावून घ्या. सामन्याला आपण सुरुवात करूया. चला प्लेयर ऑफ द मॅच साजन आहेत. सन्माननीय सुहास पाटील साहेबांच्या शुभ असं आपण प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया. ट्रॉफी दिली जात आहे सुहासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण देऊया गिफ्ट हॅम्पर. मी सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपला शुभ असं गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे, जो आम्हाला यतीन मडवी आणि त्यांच्या बंधूंच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. त्यानंतर आपण केक देऊया. केक नेटच्या माध्यमातून हा केक धीरज दिगासकर आणि आशिष मिटकर यांच्या माध्यमातून हा केक आहे. जगदीशजी भोईर साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण केक देऊया. त्यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते केक द्यायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करूया. सलामीची जोडी पाठवायची मैदानाच्या हातामध्ये. चला मित्रांनो, उद्याच्या दिवसामध्ये देखील शेड्यूल मोठाच असेल, सो विनंती आहे की थोडं फास्ट केला या मॅच मध्ये. चला मॅचच्या दिशेने जाऊया. वेलकम आकाश. सामन्याला सुरुवात आपण करूया. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आणि ही तिसरी रात्र शेवटचा सामना. आणि खऱ्या अर्थाने आम्ही विशेष आभार व्यक्त करतो, कारण 3 रात्र जर आपण पाहिलं तर ज्यांनी आम्हाला जेवणाची सोय करून दिली अशी आमचे सन्माननीय देवा दत्तात्रय टावरे साहेब, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. अगदी मोलाचं योगदान दिलं. पहिला बॉल अगदी दिशा खराब अतिरिक्त रन. दादांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक्स्ट्रा रनच्या मदतीने डावाला सुरुवात. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला. आता कव्हर आणि मिड ऑफ भेद येत असताना बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सौकार चार धावा दरम्यान मिळतील. धाव फळकाचा 5 वरती. लो फुल टॉस. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर, बट फिल्डर आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफलक 6 वरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. आणि मग घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर 1:23 तरी सुद्धा भरपूर सारे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे भरपूर सारे प्रेक्षक आज अगदी आपण जर पाहिलं तर प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत.
पहिला षटक आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती किशोर आहे, धाव फलक आता 6 वरती असून देखील जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी. फुलर लेंथ होता, लॉफ्टेड फटका केला असा होता, मिड विकेटला चांगली फिल्डिंग, बट इन बिटवीन एक सिंगल अगदी सहजरित्या पूर्ण केली जाईल. तिसरी रात्र बघा. जर दर्शन भोईरने सलक्षित 3 षटकार मारले तर साहिल विकास भोईर दादांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि आता पहिला येईल का बॉल हवेमध्ये आणि अंपायर सिग्नल साठी वेट करूया. बाउंड्री लाईनच्या बाहेर की एका टप्प्याने गेला हा प्रश्न अजून देखील निर्णय आमच्यापर्यंत आला नाहीये. अंपायर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर या षटकार. कॅमेरा वर्क फार चांगला होता, आपल्याला अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तेच पाहायला मिळेल की ओव्हर दी रोप्स होता षटकार असेल. आणि धाव फलक आता 7च्या मदतीने स्कोर कार्ड 13 वरती. अंपायर्स आय थिंक एक बॉल बाकी आहे. पहिला वाईड, दुसरा चौकार, एक चेंडू झाला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, चौथा बॉल सिंगल, 5वा बॉल षटकार. एक चेंडू बाकी आहे. धाव फलक 13 वरती एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. ऑन साइडला हा फटका हवेमध्ये आणि बघा अगदी एक बॉल शिल्लक होता त्यासाठी स्ट्राईक रोटेट केली आणि शेवटच्या बॉलवरती आता सफलता मिळेल. धक्का लागतोय दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून गेले 3 रात्र आम्हाला जेवणाची सोय दादांच्या माध्यमातून केली गेली असे सन्माननीय देवदादा टावरे साहेब, त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. उपस्थित आहेत, आपलं हार्दिक स्वागत असेल आणि अतिशय चांगले खेळाडू देखील आहेत. नक्कीच एक गोष्टीचा उल्लेख मला करावासा वाटतो आणि मी उल्लेख त्या गोष्टीचा अगदी 3 रात्रीमध्ये केला देखील आहे. पुन्हा एकदा करेन की अगदी ग्रामीण विभागामध्ये एकमेव अशी लीग जी आपण ओनली नाईट फॉर्मॅट मध्ये पाहतात. आणि बघा पहिल्याच रात्रीमध्ये आम्ही सांगितलं होतं जर टीमचे पॉइंट इक्वल असतील तर 2 ओव्हरची मॅच खेळवली जाईल आणि त्याच्यामध्ये कंडिशन काहीच नसतील. कोणीही फलंदाजीला येऊ शकतो आणि कोणीही गोलंदाजी करू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. फर्स्ट ओव्हर मध्ये 13. चला थोडं फास्ट. आता दुसरं षटक गोलंदाज तयार होतात. या दुसऱ्या षटकामध्ये आतिश गोलंदाजी मार्क वरती. लाईन दरम्यान पाहावे लागेल. दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. या अतिरिक्त रन दरम्यान स्कोर कार्ड आता पुढे जातो. आणि आता फायनली यतीन मडवीच्या चेहऱ्यावरती थोडा आनंद, कारण गेले 2 रात्र टेन्शन मध्ये होते आणि आता तो टेन्शन थोडा कमी झाला असेल. धाव फलक आता 14 वरती. पुढचा बॉल लो फुल टॉस फ्लिक केला बॉल मध्ये डीप मिड विकेटला फिल्डर कॅच झाली ड्रॉप. दुसऱ्या धावेसाठी देखील परतलेत आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. सलगचे 3 षटकार जर दर्शनच्या बाटमधनं येतात तर साहिल विकास भोईर दादांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. मग जी चर्चा मी करत होतो की अगदी जर आपण पाहिलं तर सध्याच्या हंगामामध्ये भरपूर साऱ्या गावांमध्ये लीग्स होतात, बट जर आपण कंपेअर केलं तर एकमेव अशी लीग जी नाईट फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतकं दमदार आयोजन केलं जातं. ओनली वन वर्ल्ड प्रीमियर लीग
पर्व पहिलं देखील अगदी याचप्रमाणे आपण आयोजन पाहिलं होतं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये देखील तितक्याच दमदार पद्धतीने आपण आयोजन पाहतात आणि त्याचं क्रेडिट पूर्णपणे ग्रामस्थ मंडळ वर्ल्ड त्यानंतर आमचे चेअरमन सन्माननीय भानुदास भोईरी साहेब तसेच आमची पूर्ण मॅनेजमेंट कमिटी त्यांचं प्रत्येकाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी तसेच ग्रामपंचायत वर्ल्डचा देखील मी उल्लेख करेन कारण त्यांचा देखील चांगला पाठिंबा तसेच आमचे 10 संघ मालक ज्यांनी आम्हाला योग्य वेळेवरती सपोर्ट केला आमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्या जोरावरती हे पर्व दुसरं अगदी आपण पाहता तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमधला हा शेवटचा सामना फुलर लेंथ होता हेलिकॉप्टर उडवायचा होता बॉल हव्यामध्ये मिड ऑफला बीट केला बॉल मागे चालला आणि फुलर नाही येत त्या रिजनमध्ये बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे अतिशय चांगला फटका बिकॉज अगदी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतला होता फुलर लेन डिलिव्हरी वाईड ऑफ ऑफ स्टम्प त्यानंतर हेलिकॉप्टर ड्राईव्ह मिड ऑफला बीट केलं 4 धावा आकाश आमच्या समेत जोडले गेले आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर आनंदाचे क्षण देखील थोडे आले बट दुःखाचे क्षण भरपूर सारे होते हरकत नाहीये नेक्स्ट इयर पुन्हा एकदा आम्ही येऊ हा बॉल सोडून दिला लाईन आता खराब अतिरिक्त रन दरम्यान मिळेल एक्स्ट्रा रनच्या मतीने धावफलक आता 22 धावा धावफलकावरती आज आमचे प्रथमेश भाई देखील आमच्या डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन आणि प्लस 22 च्या स्वरूपामध्ये एक सिंगल कंप्लीट म्हणजे 1+1 या असतील 2 धावा आता हर्षद देखील आमच्या समोर जोडले गेले आहेत मोनिश भोईरने जर कॅच पकडली तर मयूर टावरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील क्या बात आहे ओ यशांचा वेध घेतला क्लीन बोल्ड काम तमाम फलंदाज बाद आणि सुहास पाटील यांच्याकडून देखील 500 म्हणजे एक कॅचचे 1500 क्या बात आहे मोनिश भोईर त्यांच्यासाठी संधी पण प्रश्न हा देखील आहे ना की त्यांच्याकडे कॅच जायला देखील हवी आहे ना तेव्हा कॅच पकडतील बघा नशीब असला तर 1500 नक्कीच त्यांना मिळतील पण सध्या सगळी जर आपण पाहिलं तर धक्का दुसरा लागला आकाश बाद झाले फलंदाज दर्शन ज्याच्यावरती फार मोठा दाव लावला गेला होता सिक्सर हॅट्रिक साठी त्याला 5000 रुपये होते बट त्याला जास्त काही करता आलं नाहीये तो बाद झाला अवघ्या 4 धावेंवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती सागर स्वतः टीमचे ओनर आहेत डीएसपी जर आपण पाहिलं तर सागर पाटील एस धनंजय दादा सागर दादा आणि प्रवीण दादा डीएसपी या तिन्ही मित्रांनी मिळून एक संघ अर्थात डीएसपी वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो अतिरिक्त रन आणखीन एक मिळेल दिशा खराब होती अतिरिक्त रनच्या मध्ये धावफलक आता पुढे जातो 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत या षटकामध्ये 4 वाईड रात्रीचा प्रभाव आपण म्हणू शकतो सरळ बॅटने अगदी स्ट्रोक खेळलं तर आता मिड ऑनला फुल्डर पोहोचतात एक सिंगल मिळेल बघा आतापर्यंत आपण जर पाहिलं तर हॉटेल मराठा पंजाब स्टँड मध्ये खऱ्या अर्थाने अजून देखील भरपूर सारे प्रेक्षक कालच्या दिवसामध्ये देखील मी उल्लेख केला होता की त्या स्टँडमध्ये खऱ्या अर्थाने सीट रिझर्व केलेत आणि हिलने का नाही अगदी शेवटच्या चरणापर्यंत जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही ना तोपर्यंत प्रेक्षक उपस्थित असतात बट आता मिस्टेक आणखीन एक बिकॉज हा भीमर नो बॉल आणि या 2 धावा देखील आहेत तब्बल जर आपण विचार केला तर या 3 धावा मिळतील बघा ज्या मोमेंटवरती खऱ्या अर्थाने रन्स वाचवायच्या होत्या इकॉनॉमिकल ओव्हर टाकायचं होतं त्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने आता मिस्टेक केली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून आता नेक्स्ट बॉल फ्री हिट संधी फार मोठी त्या संधीचं सोनं आता कशा प्रकारे केले जाईल फलंदाजाच्या माध्यमातून फ्री डिलिव्हरी बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये निर्धाव चेंडू
तसेच नक्कीच मी उल्लेख करेन ज्यांच्या माध्यमातून गेले 3 दिवस जेवणाची सोय ज्यांनी आम्हाला करून दिली असे सन्माननीय देवा टावरे साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो की अगदी अतिशय मोलाचं योगदान तुम्ही या स्पर्धेसाठी आम्हाला दिलं आणि असाच पाठिंबा तुमचा सातत्याने आम्हाला लाभला पाहिजे हीच अपेक्षा आम्ही करतो. आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा चांगला खेळ देखील आपण पाहिला. धाव फळक आता जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड अवघ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 ऑन द कार्ड. तिसरं षटक गोलंदाज आता तयार होतात या तिसऱ्या षटकामध्ये. राहुल दोन्ही टीमचा जर आपण विचार केला डीएसपी वॉरियर्सने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मॅचेस जिंकल्या. 3 मॅचेस खेळलं, 1 जिंकली आहे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल केला हव्यामध्ये फिल्डर आहेत उपस्थित. कॅच ड्रॉप आणि बघा कॅच कोणी ड्रॉप केली खऱ्या अर्थाने. आणि आता उभं देखील झाला मैदानाच्या हातामध्ये सध्याच्या घडीला भागम भाग. या बॉलवरती रन्स पूर्ण होतील. आता बॉल 3 धावा पूर्ण झाला. खऱ्या अर्थाने बघा सामग्रीची व्यवस्था देवादादांनी केली पण ते बनवून देण्याची व्यवस्था सुहास कमलाकर पाटील दादांनी केली. त्यांचे देखील आभार. हुकचा हा फटका बट हा बॉल घोषित क्षेत्रामध्ये जातो. अतिशय चांगला फटका होता. 2 धावा दरम्यान इथं मिळतील. जयेश भोईर जर यांनी कॅच पकडली तर सुहास पाटील यांच्याकडून 500 रुपये. स्कोर कार्ड आता 2 धाब्यांच्या मतीने 34-34. भरपूर सारे पारितोषिक लावले गेले आणि हा फटका पहा फुल लॅम्प फुल बिग वन 6 तुझा मानाचा ची देखील आता डिमांड वाढली आहे. आता प्रतीक दादांच्या माध्यमातून देखील जर जयेश भोईरने कॅच पकडली तर 500 म्हणजे आता एक कॅच 1,500ची. आता सिक्सर हॅट्रिक कंप्लीट होईल का हा देखील प्रश्न. सलगचे 2 तर आले. धाव फळक 46. आदित्य भोईर कडून देखील आता 500 म्हणजे आता 2,000. लाईन खराब. अतिरिक्त रन आणि बालकृष्ण पाटील साहेबांच्या माध्यमातून आता सिक्सर हॅट्रिक साठी 1100 रुपयाचा प्राइज. प्रत्येकी मॅचला प्रत्येकी फलंदाजासाठी ही संधी आहे. बालकृष्ण पाटील साहेबांच्या माध्यमातून हे प्राइज. हुक केला बॉल मागे गेला घोषित क्षेत्रामध्ये म्हणजे 2 धावा मिळतील आणि धावफलक 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे 49 धावा धावफलकावरती. बघा रात्रीच्या आता जर आपण विचार केला तर 1:37 पण आमचे कॅमेरामॅन अगदी डोलामध्ये तेल घालून अतिशय चांगला कॅमेरा वर्क करतात. स्कोर कार्ड 49 धावा धावफलकावरती. आणि खऱ्या अर्थाने भाईंनी ज्याप्रमाणे ट्रेनिंग दिलेली आहे त्या जोरावरती आमचे कॅमेरामॅन देखील भरपूर चांगला कॅमेरा वर्क करतात. आणखीन एक चांगला फटका कलात्मक स्ट्रोक क्लासिकल स्ट्रोक इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4.
आणि अशा प्रकारे दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकामध्ये 53 बनवला गेला. 2 विकेट्स गेल्या. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी. आणि स्पेशली जय काय बॅटिंग करतात. यस जय इताडकर जे आयकॉन आहेत या प्लेयरचे. आणि खेळ बघा किती चांगला. 24 धावांवरती नॉट आउट खेळता अवघ्या 8 चेंडूंवरती. बघा उद्याच्या दिवसामधला पहिला सामना अण्णाशेठ प्रतिष्ठान आणि श्रीजीवी वॉरियर्स दोन्ही टीम्स. दुसरा सामना नरेश शेठ प्रतिष्ठान विघ्नेश इन्फ्रा म्हणजे अर्थात नरेश शेठ ऑलराऊंडर्स यांच्या अगेन्स्ट विघ्नेश इन्फ्रा. आणि उद्याच्या दिवसामध्ये प्लीज रिक्वेस्ट आहे की जी वेळ तुम्हाला दिली गेली आहे त्या वेळेवरती प्लीज उपस्थित राहा. उद्या अंतिम दिवस आपला मेगा फिनाले मला वाटतं 12 वाजायच्या आत झाला पाहिजे. प्लीज सर्वांना विनंती असेल उद्याच्या दिवसासाठी सहकार्य करा. जे सहकार्य तुम्ही 3 दिवस केलं आता आणखीन 1 दिवस करा. पहिला सामना बघा प्लीज 4:30 वाजता रिपोर्टिंग करा. आपण 5 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. तसेच आमचे 10 संघ मालक त्यांना देखील मी विनंती करेन की उद्याच्या दिवसात 6 वाजता प्लीज तुम्ही देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवा. कारण तुमचा जो पाठिंबा आम्हाला लाभला त्या पाठिंब्याच्या जोरावरती हे पर्व दुसरं आता यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल साऊंड यस आला होता. बॅटची कडा सफलता मिळेल. धक्का लागतो. हा तिसरा. सागर पाटीलला जावं लागेल वापस. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये येतो. DSP वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतायत लहू टावरे फाउंडेशन अर्थातच सन्माननीय निलेश टावरे साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. लो फुल टॉस ड्राईव्ह केला. आता लॉंगॉलला फिल्डर आहेत. फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. 1 सिंगल इथं घेतली जाईल. त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावफलक आता 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 54 धावा धावफलकावरती. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील सोडून दिला. लाईन खराब आहे. अतिरिक्त रन दरमडीतनं मिळेल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफलक आता 55 55 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थाने या स्पर्धेने भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या. त्यामध्ये भरपूर सारे नवदीप खेळाडू या पर्वामध्ये देखील आपण घडताना पाहिले. त्यांचा देखील उल्लेख मी नक्कीच करेन. बट या बॉलवरती दरम्यान सिंगल. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग कम्युनिकेशनचा अभाव आणि काम तमाम. धक्का लागेल. चौथा. फलंदाज बाद. बघा मी उल्लेख केला होता की भरपूर सारे नवदीप खेळाडू. त्यामध्ये आपण अमित चव्हाण त्यानंतर आमचे हर्षद तसेच भरपूर आणखी नावं आहेत. त्यांचा उल्लेख मी नक्कीच करेन. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर यतील मडवी देखील यंगच आहेत. त्यांचा देखील चांगला खेळ या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये. आता आमचे रोशनदादा पाटील उद्याच्या दिवसासाठी नक्कीच डावपेच बनवतील की कशा प्रकारे
उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. कारण त्यांचा संघ जर आपण पाहिला हरिदास शेठ प्रतिष्ठान, त्या संघाचा देखील चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. फुल टॉस होता, समोरच्या दिशेने फटका. आता व्ही शेपमध्ये हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 4 मॅचेसपैकी त्यांनी 2 मॅचेस जिंकला, म्हणजे आता अस्तित्वाची लढाई उद्या होणार आहे 2 ओव्हरची. बघा, लहू टावरे फाउंडेशनचा जर आपण विचार केला तर ऑलमोस्ट क्वालिफाय, बिकॉज तिन्ही मॅचेस त्यांनी जिंकलेले आहेत. तसेच अण्णाशेठ प्रतिष्ठान टीमचा जर आपण विचार केला तर स्वयं भोईर त्यांचा मी उल्लेख करेन. भरपूर सारे यंगस्टर्स त्या टीममध्ये. तसे कौस्तुभ भोईर त्यांचा चांगला खेळ आपण पाहिला, त्याच जोरावरती ते देखील ऑलमोस्ट क्वालिफाय, कारण त्यांनी देखील 3 मॅचेस आतापर्यंत आय थिंक खेळलेत आणि तिन्ही जिंकलेल्या आहेत. धाव फलक आता 58 आणि या षटकामध्ये चेंडू आता शिल्लक आहे शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. शेवटचा बॉल देखील अगदी फुल्लर लेंथ होता, खोदून काढायचा होता. अगदी मिड ऑनला फिल्डर एक सिंगल इथनं घेतली जाईल. बघा, खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये लहू टावरे फाउंडेशन टीमच्या बाजूने जर आपण विचार केला ना, हारले तरी गम नाही असं आपण म्हणू शकतो. बिंदास ते खेळू शकतात, कारण ते ऑलरेडी ऑलमोस्ट क्वालिफायज आहेत. कारण त्या ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं तर आणि जर आपण पाहिलं तर या ग्रुपमध्ये खऱ्या अर्थाने बंटी शेठ प्रतिष्ठान टीम इलिमिनेट ऑलरेडी झालेली आहे आणि DSP वॉरियर्सला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. जर जिंकतील तर ते देखील आय थिंक 4 पॉईंटवरती पोहोचतील आणि 4 पॉईंटचा जर आपण विचार केला तर हरिदास शेठ प्रतिष्ठान संघ देखील 4 पॉईंटवरती आहे आणि BM स्पोर्ट्स आय थिंक त्यांनी देखील 2 जिंकलेले आहेत. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये भरपूर मजा येणार आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळेल. धावफलक या एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. वन 61. पुलचा फटका. अगदी रात्र आहे, बट त्या रात्रीमध्ये देखील ना आता रात्र गाजवायची तयारी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय इताडकर च्या बॅटमध्ये हा ब्लास्ट षटकार. गोलंदाजाचा हा कमबॅक सफलता मिळेल, धक्का बसतो हा दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. 5वा आता अर्धी टीम डगआउट मध्ये. क्या बात है, क्या बात है. अतिशय चांगली संगीत ऐकायला मिळतात. सफलता मिळाली. नवीन फलंदाज पुल करायचा होता, बट अगदी जर आपण पाहिलं तर आता लॉंग ऑनला फिल्डर एक सिंगल मिळेल आणि या पहिल्या सदरामध्ये आता खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 68. स्लॉक्सबी बॉल हव्यामध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि कॅच पकडली गेली. या अंतिम षटकामध्ये आता गोलंदाजाचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय, कारण एक मोठा फटका आला आणि त्यानंतर गोलंदाज करतला मिळत आहे दुसरी सफलता. 6वा धक्का लागतो DSP वॉरियर्स टीमला फलंदाज बाद.
सव्वा धक्का लागला. 68 धावा धावफलकावरती आहेत. उद्याच्या दिवसामध्ये बघा जो पहिला सामना होणार आहे, आता सांगतो की उद्याच्या दिवसामध्ये ठीक 4:30 रिपोर्टिंग करायची आहे. आणि यावेळेस फटका पहा, लॉफ्टेड स्ट्रोक आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि फिल्डिंग देखील आता खराब. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. धावफलक आता 72. 72 शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल येतोय डॉट. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बनवला गेला 72 आणि 73 चा टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी अगेन्स्ट टीम लहू टावरे फाउंडेशन. आता या 73 चेज होतील, डिफेंड होतील, कोण जिंकेल कोण हरेल आणि या आजच्या रात्रीमधल्या शेवटच्या सामन्यामध्ये आनंद कोण साजरा करेल ऐकवण्यासाठी या मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूया अजयजी गरज सरांच्या सुमधुर वाणीतून. मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील. फलंदाज पाठवून द्यायचे आहेत मैदानात. विनंती असेल लहू टावरे फाउंडेशन टीमला. लहू टावरे फाउंडेशन संघाला खरं तर धोका नाही आहे, कारण या अगोदरचे तिन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत. परंतु DSP वॉरियर्स संघासाठी महत्त्वाची मॅच. एकच सामना जिंकलेला आहे. 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये ते पराभूत झालेत, त्यामुळे ही मॅच त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी जितेंद्र भोईर यांचा मोबाईल हरवलेला आहे. प्लीज कोणाला सापडला असेल तर आपण आणून द्यायचा आहे. बघा, जितेंद्र भोईर यांचा मोबाईल हरवलेला आहे. जर कोणाला सापडला असेल तर प्लीज आपण आणून द्या. आणि आपल्यासाठी पारितोषिक देखील असेल. जी व्यक्ती मोबाईल आणून देईल त्या व्यक्तीसाठी सुहास पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक देखील दिलं जाईल. आणि जितेंद्र यांच्याकडून देखील आपल्याला पारितोषिक असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 73 धावांचं टार्गेट. आजचा हा शेवटचा सामना आपण बघतोय. DSP वॉरियर्स विरुद्ध लहू टावरे फाउंडेशन. लहू टावरे फाउंडेशन संघाकडे जबरदस्त फलंदाजी आहे आणि विशेषतः कॅप्टन किशोर पाटील चांगली कामगिरी करताना दिसलेले आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. किशोर पाटील आणि मिहीर ही सलामीची जोडी. पहिलं षटक घेऊन गोलंदाज विठ्ठल
लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत विठ्ठल 40+ गोलंदाज. चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सुरेख फटका डाऊन द ग्राउंड. मात्र तिकडे फिल्डर उपस्थित आहे आणि कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवर जीवदान मिळतंय किशोर पाटीलला. प्रेक्षकांचा एकच जल्लोष आता इथे पाहायला मिळतोय. अजिबात असं वाटत नाही की रात्रीचे 2 वाजतायत, जणू काही दिवसात सामना सुरू आहे की काय, असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. असा माहोल निर्माण केलेला आहे प्रेक्षकांनी. क्रिकेट रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय या स्पर्धेला. वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 आपण एन्जॉय करतोय आणि एकमेव अशी स्पर्धा आहे जी गावची लीग स्पर्धा जरी असली तरी मात्र अंडर फ्लड लाईट्स खेळवली जाते. भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन, अशा प्रकारचं आयोजन आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. याचं सारं क्रेडिट जात आहे ग्रामस्थ मंडळ वर्ल्डला आणि ऑर्गनायझिंग कमिटीला. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते या स्पर्धेमध्ये खेळण्याची अंडर फ्लड लाईट्स. ती इच्छा पूर्ण होते खेळाडूंची. यावेळेला फलंदाज बाद होतोय. बॅटची बाहेरची कट, विकेट किपरने टिपलाय झेल आणि फलंदाज फेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं वळणारा हा बॉल होता. जबरदस्त गोलंदाजी. पहिला धक्का बसलाय. मिहीर पाटील 0 बाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्या 1-1. हे प्रेक्षक तुम्ही पाहू शकाल. प्रेक्षकांची देखील हीच इच्छा असते की आम्हाला अंडर फ्लड लाईट सामने बघायचे आहेत आणि त्यामुळेच या स्पर्धेचं आयोजन अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक वळगावच्या खेळाडूची जी इच्छा आहे ती पूर्ण होत असते. अंडर फ्लड लाईट्स सामने त्यांना खेळायचे असतात. VPLचं जे श्रेय आहे ते निश्चित रूपाने आतिश भामरे आणि प्रतीक भोईर यांना द्यावं लागणार आहे आणि त्यांच्या संघांना देखील. भगवान शेठ ग्रुपचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी आहे. शलूमाता वर्ल्डचं महत्त्वाचं योगदान आहे. ग्रामपंचायत वर्ल्ड, आमची ग्रामपंचायत कमिटी यांचं देखील अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी तन मन धनाने या स्पर्धेला सहकार्य दिलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. पूर्णा गावाचं देखील सहकार्य लाभलेलं आहे. पूर्णा गावातील खेळाडूंना देखील संधी खऱ्या अर्थानं देण्यात आलेली आहे कारण त्यांचं तेवढं विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. दिवा टावरे यांचं विशेष सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे. रुचकर भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. नवीन फलंदाज आतिश स्टेप आउट होऊन चांगला फटका होता परंतु जबरदस्त फिल्डिंग वाईडिश मिड ऑफला. खूप चांगला स्ट्रोक होता. मिडल ऑफ द ब्लेड हा चेंडू घेतला होता फलंदाजानं ऑन द राईज ड्राईव्ह करत असताना, परंतु गॅप पूर्णपणे शोधू शकले नाहीत. क्षेत्ररक्षकाचं अँटिसिपेशन फार चांगलं पाहायला मिळालं. एकच धाव मिळाली आहे. तुम्ही पाहू शकाल व्यासपीठावर सुहास पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, प्रतीक भोईर आहेत, त्यांचे इतर सर्व सहकारी देखील पाहायला मिळत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. मयूर टावरेजी देखील उपस्थित झालेले आहेत. साहिल भोईर आहेत त्या ठिकाणी. हो, येथे अपील होत आहे कॉट बिहाइंड साठी. विकेट करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, मात्र चेंडू बॅटवर आलेला नाही. थोडासा खाली राहणारा बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होती. जबरदस्त गोलंदाजी विठ्ठल यांच्या माध्यमातून. प्रत्येक मॅच मध्ये धारदार गोलंदाजी केली आहे. अनुभवाची चांगली शिदोरी त्यांच्याकडे आहे आणि तो अनुभव त्यांनी पणाला लावलेला आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ज्यावेळी लाखो टप्प्याचा बॉलला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॉल सीमा पार. येतोय षटकार. पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. शॉर्ट बॉल होता. क्रीज मध्ये भरपूर डीप गेले होते आणि त्यानंतर चेंडूला पुल केलंय. पाहू शकाल तुम्ही स्क्वेअर ऑन अँगल प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दर्जेदार टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वच गोष्टी दर्जेदार दिसत आहेत वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये. पहिला षटकार आलाय या डावातील. धावसंख्या 8. मोठं टार्गेट आहे. 73 धावा चेस करायच्या आहेत विजयाकरिता. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेनं खेळायचं होतं परंतु यावेळेला थोडीशी टॉपेज लागली. बॉल पाठीमागे निघून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळतील आणि याचबरोबर षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वर. 1-10. आणि आता 4 षटकांमध्ये 63 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच जवळपास 16 ची सरासरी येथून राखावी लागणार आहे. 15.75 ची सरासरी गाठायची आहे प्रति षटक.
फिल्डिंग लगेच लावून घ्यायची प्लीज. षटक संपल्यानंतर आपण एकत्रित येऊ नका. खेळाडूंना विनंती असेल. हे संपूर्ण VPL ची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे आणि संपूर्ण जो आमचा स्टाफ आहे त्यांना फ्रेश ठेवण्यासाठी चहाची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती सन्माननीय निकेश सदानंद पाटील यांच्याकडून, त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच निकेशजी पाटील. स्वर्गीय मणिलाल तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री इंद्रपाल एकनाथ भोईर यांच्याकडून हे मॅजिक बॉक्स पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकाल. बघा, ज्या संघांचे पॉइंट्स समसमान असतील त्यांच्यामध्ये आपण 2-2 ओव्हरच्या मॅचेस उद्या खेळणार आहोत आणि त्या मॅचेसमध्ये कुठलाही रूल नसणार आहे 40+ वगैरे. कुठलाही गोलंदाज गोलंदाजी करू शकतोय, मग तो आयकॉन प्लेअर देखील असू शकतोय किंवा चॉईस प्लेअर देखील गोलंदाजी करू शकतोय. फलंदाजीमध्ये देखील तेच आहे, 40+चाच फलंदाज आला पाहिजे असा कुठलाही रूल नाहीये. आणि ज्या संघांचे गुण समान झालेले आहेत त्या सर्व संघांना विनंती आहे आपण 5 वाजेपर्यंत इथे रिपोर्ट करायचं आहे उद्या. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गोपीनाथ नथू पाटील यांच्या स्मरणार्थ बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी सन्मान्य भागीरथ गोपीनाथ पाटील यांच्याकडून सायकल देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. दरम्यान एक चांगला फटका आलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार. प्लेअर ऑफ द डे साठी सन्मान्य कपिल गोपीनाथ पाटील यांच्याकडून ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. तर कपिल पाटील यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत VPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून. गोलंदाज जतीन, सुरेख बॉल, परफेक्ट यॉर्कर होता, यावेळेला मात्र डिगआउट केलाय अँड वेळेवर बॅट खाली आणली होती किशोर पाटीलनं, सॉरी आतिशनं. किशोर तर बाद झालेले आहेत, क्षमा असावी, मिहीर बाद झालेत. कारण सध्या काही जे आभार व्यक्त करायचे त्यांच्याकडे आमचं लक्ष गेलेलं आहे, क्षमा असावी. VPL स्पर्धेसाठी सन्माननीय संदीप दत्तात्रेय भोईर यांच्याकडून चेंडूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. धावसंख्या 1/15. किशोर पाटील ऑन 9, आतिश ऑन 6. 15 धावा फलकावर आहेत. अजूनही 58 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता लहू टावरे फाउंडेशनला. दर्शन भोईर यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक सुहास पाटील यांच्याकडून देण्यात येईल. आडव्या बॅटचा प्रहार, बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. फिल्डर उपस्थित आहे तिकडे, जास्त धावा मिळणार नाही. त्याची पूर्णपणे दक्षता फिल्डर घेत असताना चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, फक्त एक धाव मिळाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16वर. 16 रन्स ऑन द बोर्ड. आजच्या रजनीतील ही शेवटची मॅच आहे DSP वॉरियर्स विरुद्ध लहू टावरे फाउंडेशन. आणि लहू टावरे संघासमोर एक मोठी धावसंख्या उभारली DSP वॉरियर्स संघाच्या फलंदाजांनी, कारण त्यांच्यासाठी अखेर करो या मरोची मॅच आहे. 11 बॉल्समध्ये 32 धावांचं जबरदस्त योगदान जय इताडकरनं दिलं, जो आयकॉन प्लेअर आहे DSP वॉरियर्सचा. आणि अगदी आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ जय इताडकरचा पाहायला मिळाला. तब्बल 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि 2 चौकार. एक स्फोटक खेळ त्याने साकारलेले आहे आणि त्यामुळेच या मॅचमध्ये जिंकण्याची संधी त्यांच्याकडे असेल. परंतु त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढे सरसावले होते फलंदाज, चेंडूनं शरीराचा वेध घेतलाय, वेग चांगला होता यावेळेला. बॅट्समन बीट झाले होते परंतु लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 17वर जाऊन पोहोचले. आणि आता सामना जर जिंकायचा असेल लहू टावरे फाउंडेशनला तर कुठेतरी चोखताच ठेवावं लागणार आहे. अजूनही 56 धावा पाहिजेत. जय इताडकरनं कसं चोपताच ठेवलं होतं तसंच काम करावं लागणार आहे. स्विंग अँड मिस,
प्रयत्न करतायत मोठमोठे फटके खेळण्यासाठी, परंतु गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते जतीन मार्फत. पहिल्या बॉलवर चौकार आला या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर अतिशय धारदार मारा, भेदक, भीषण आणि तिखट मारा पाहायला मिळतोय. बघा प्रेक्षकांमधून आता आवाज यायला लागलेले आहेत, चोपताच ठेव, चोपताच ठेव. उडवलाय बॉल, परंतु येथे विकेट मिळू शकते. स्वतः गोलंदाज, चेंडू खाली मात्र चूक झाली. कॅच ड्रॉप. ओहो, धावपळ पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. भाग मिल्खा भाग. 3 धावा येथे पूर्ण होत आहेत. भरपूर नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं या चेंडूवर. ऑलमोस्ट सगळी टीम तेथे एकत्र झाली होती त्या चेंडूला फील करण्यासाठी. मात्र 3 धावा मिळत आहेत. क्रिकेट का जादू सर चढ़कर बोलेगा और अख्खा वर्ल्ड खेलेगा. अख्खा वर्ल्ड खेल रहा है. हे थोडस लगान प्रमाणे दृश्य होतं. 3 धावा मिळाल्या, धावसंख्या 20 आणि 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आता 3 ओव्हर्स मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. समीकरण कठीण आहे, अशक्य काही नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नसतं. 17च्या ही जास्तीची सरासरी असणार आहे, जवळपास 18ची सरासरी आहे. षटक समाप्त झाल्यानंतर आपल्याला विनंती असेल की आपण जास्त वेळ खर्च करू नका, लगेच नवीन षटकाला सुरुवात करायची आहे. आज फारच जास्त उशीर झालेला आहे. चला आटपा लवकर. झोपताच ठेवायचं आहे, नंतर माहित आहे ना झोपताच राहायचं आहे, कारण आता झोपायची वेळ जवळ आलेली आहे. आपण भरपूर जागरण केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये शिस्तप्रिय संघासाठी देखील एक विशेष पारितोषिक आहे. 3000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. स्वर्गीय अंजनी बबन भोईर यांच्या स्मरणार्थ मिस्टर अशोक बबन भोईर यांच्या मार्फत शिस्तप्रिय, शिस्तबद्ध संघासाठी हे पारितोषिक असणार आहे. आणि आता टॅगलाईन पुढच्या वर्षी मला वाटतं असेल वर्ल्ड प्रीमियर लीगची, चोपताच ठेव. चोपताच ठेवला या बॉलला. जबरदस्त फटका, फुल अँड पॉवरफुल षटकार. तर या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करीत आहोत सन्माननीय अशोक बबन भोईर साहेबांचे देखील त्यांच्या विशेष सहकार्याबद्दल. जय इताडकरचं भव्य स्वागत करण्यात आलंय या मोठ्या फटक्यानं. कॅप्टन किशोर पाटीलच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार. अखो टप्प्याचा बॉल होता बघा, खूप चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना चेंडूची लेंथ लवकर पिक केली आणि त्यानंतर पुल केलाय चेंडू. अप्रतिम षटकार. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. 26 रन्स ऑन द बोर्ड. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 47 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा अखो टप्प्याचा बॉल, पुन्हा फुल आणि डिलाइटफुल सक्सेसफुल षटकार. आता पूर्णपणे शब्द कानावर पडलेले आहेत किशोर पाटील यांच्या. चोपताच ठेव. 2 बॅक टू बॅक षटकार आलेले आहेत. गोलंदाजाने पुन्हा तीच चूक केली आहे. पहिला बॉल देखील आखोट टप्प्याचा टाकला, दुसरा बॉल देखील आखोट टप्प्याचा टाकला. फलंदाजाने मात्र कुठलीही चूक केलेली नाहीये. दोन्ही परफेक्ट पुल शॉट खेळलेले आहेत. मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत असताना षटकार येत आहेत. 9 चेंडूंमध्ये 25 धावांचं योगदान आतापर्यंत कॅप्टन किशोर पाटीलनं दिलेलं आहे. जबरदस्त पोझिशन मध्ये येऊन पुल शॉट खेळले जात आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला भन्नाट वेग दाखवलाय. चेंडू देखील थोडासा खाली राहिला होता आणि लेंथ मध्ये थोडासा बदल होता. हा बॉल थोडासा पुढे टाकला होता गुड लेंथ वर. चांगला बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 32 अजूनही बनवायची आहेत. 41 धावा. चेंडू शिल्लक आहेत फक्त 15. विकेट्स हातात आहेत, त्याचा फायदा होऊ शकतो आणि प्रयत्न सुरू आहेत फलंदाजांचे. यावेळेला फ्लिक केलाय बॉल, हवेत आहे. बॉल चाललाय वाईडिश डीप मिड विकेटला. फिल्डर तिकडे उपस्थित आहे, परंतु बघायचंय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील बघता बघता येथे पूर्ण केली जाते. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 40 प्लसचे देखील जे काही खेळाडू आहेत ते काय जबरदस्त धावतायत. मी बऱ्याचशा फलंदाजांना बघितलेलं आहे, विशेषतः किशोर यांना आपण बघतोय आता, ते देखील वेगानं धावतायत. किशोर आणि आतिश ही जोडी खेळपट्टीवर आहे.
धावसंख्या 34 एका गड्याच्या मोबदल्यात. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धावांची गरज आहे. पुढचा बॉल खोलवर टप्पा आहे. आणखी एक चांगला ड्राईव्ह येथे पाहायला मिळतो. यावेळेला बॉल चाललाय व्ही मध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे. यावेळेला दुसरी धाव मिळत नाहीये. खरं तर फेक एवढी परफेक्ट नव्हती, परंतु फलंदाजांकडे देखील तेवढा पुरेसा वेळ नव्हता दुसरी धाव घेण्यासाठी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 35 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. फक्त 13 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 2 बॉल्सवर 2 षटकार आले. 2 आखोट टप्प्याचे बॉल जय इताडकरनं हाताळले होते, परंतु त्यानंतर लेंथमध्ये त्याने बदल केलाय आणि आता खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल घेऊन जय इताडकर. लो फुल टॉस. आणखी एक चांगला बॉल. चेंडू टर्न केलाय डीप मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. ओहो, मिसफील्ड, फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप साठी फिल्डर दुसरे आलेले आहेत, परंतु तरी देखील 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील आता प्रयत्न चालवलाय. येथे धावचीची संधी आहे आणि आता टीव्ही पंचांची मदत घेण्यात आली आहे. सॉफ्ट सिग्नल मात्र बाद आहे. ऑनफिल्ड पंचांनी सॉफ्ट सिग्नल दिलाय. बॅट्समन आउट, परंतु बघायचं आहे टीव्ही पंचांची मदत देखील घेण्यात आलेली आहे. अखेरचा निर्णय तिसऱ्या पंचांचा असेल. गोलंदाजाकडून देखील चेंडू गॅदर करत असताना थोडी फंबलिंग झाली होती, थोडी तारांबळ उडाली होती. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय. बघायचं आहे तिसरी धाव पूर्ण झालेली आहे की नाही. डेंजर एंडला फलंदाज किशोर पाटील अँड येस ही इज आउट. फलंदाज बाद. चांगली बॅटिंग केल्यानंतर किशोर पाटील बाद होऊन तंबूत परत आहेत. 28 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलंय. धावसंख्या 37, 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. येथून उर्वरित 2 षटकांमध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज धीरज चौधरी. चांगल्या फॉर्म मध्ये राहिलाय धीरज. आणि धीरज अशाच सिच्युएशन मध्ये येतो. शेवटच्या 2-3 षटकांमध्ये धमाकेदार बॅटिंग करताना तो दिसलेला आहे. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता त्याची आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेली आहे. आतिशचा रोल देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे. बघायचं आहे की आतिशची काय थिंकिंग राहते आता या उर्वरित 2 षटकांमध्ये. 12 चेंडूंमध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. सामन्यामध्ये अजूनही भरपूर चुरस आपल्याला पाहायला मिळत आहे. उद्या सर्व संघांनी लक्षात घ्या, आपण 5 वाजेपर्यंत येथे रिपोर्ट करायचा आहे. लवकरात लवकर आपल्याला उद्या सामने सुरू करायचे आहेत आणि लवकरात लवकर फायनल मॅच देखील खेळवायची आहे. 12 वाजेपर्यंत आपल्याला फायनल मॅच संपवायची आहे. नवीन गोलंदाज ऋतिक. जबरदस्त बॉल. एच अँड गॉन. विकेटचं पतन होत आहे. आतिशला देखील माघारी परतावं लागतंय. सुंदर बॉल होता हा. ऑफस्टिकच्या जवळचा बॉल होता. त्याला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी बॅटची एज लागली आणि विकेट किपरनं तिकडे झेल समाप्त केलाय. गोलंदाज ऋतिकला मिळतंय यश. नवीन फलंदाज करण पाटील. तिसरा धक्का बसलेला आहे. धावसंख्या 37 असताना 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूची अक्षरशः पिसे काढावी लागतील फलंदाजांना. सामना जिंकण्याकरिता चेंडूचं थोबाड रंगवावं लागणार आहे. त्याखेरीज आता कुठलाही पर्याय नाहीये, कारण 11 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना अजूनही अपेक्षा आहे फलंदाजांकडून की येथून देखील ते सामना जिंकू शकतात. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल सोडून दिलाय. वाईटचा इशारा पंच गणेश पाटील यांचा येतोय. धावसंख्येत पडते भर. धावसंख्या 38. आता समीकरण 11 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी लहू टावरे फाउंडेशन टीमला बनवायचे आहेत 35 धावा. 11-35. अजूनही क्रिकेट रसिकांची प्रचंड गर्दी आपल्याला स्टँड्स मध्ये पाहायला मिळते. यावेळेला लॉफ्ट करायचा होता, परंतु एलिव्हेशन नाहीये. बॅटच्या आतमध्ये चेंडू लागलाय. इनसाइड एज. फक्त एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते करण पाटीलला.
खरं तर करण पाटीलनं देखील आपल्या नावलौकिकाप्रमाणे खेळ तर केलेला नाहीये. या मॅचमध्ये तो खेळ पाहायला मिळेल का? सिंगलच्या मदतीनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. स्ट्रायकिंग एंडला धीरज असेल. धीरजने एकही चेंडू फेस केलेला नाहीये आणि धीरजकडूनच आता सर्व आशा अपेक्षा असतील असं वाटतंय, कारण तो चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. पण समीकरण फार खडतर आहे. 10 चेंडू शिल्लक, विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल या वेळेला स्मॅश केलाय डाऊन द ग्राउंड. कडक फटका आहे. फिल्डरला बीट करत असताना बॉल सीमा पार. नो बॉलचा देखील इशारा. नो बॉलवर येतोय चौकार आणि लगेच रिव्ह्यूची देखील मागणी करण्यात आली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमनं लगेच रिव्ह्यूची मागणी केली आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय आहे नो बॉल. पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलं गेलंय, चॅलेंज दिलं गेलंय. आणि टीव्ही पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. नो बॉल नसेल, फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. डीएसपी वॉरियर संघाने रिव्ह्यूची मागणी केली होती. तुम्ही पाहू शकाल रिप्ले. सरळ बॅटनं फटका चांगला सजवला होता आणि चौकार देखील प्राप्त केलाय धीरजनं. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 43 वर. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी. 9 चेंडू 30 धावा. आणखी एक सामना रोमहर्षक अवस्थेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन द राईज. सुपर्ब शॉट. दॅट्स अ मॅग्निफिसंट हिट. सिक्सर. फॅन्टास्टिक टायमिंग. चेंडू एवढा खराब नव्हता, परंतु सरळ बॅटनं तुम्ही पाहू शकाल लाजवाब फटका. वाईडिश लॉंगॉनला क्लिअर करत असताना फलंदाज. लेंथ बॉल होता. थ्रू द लाईन फटका मारलाय. जबरदस्त टायमिंग साधत असताना फलंदाज धीरज चौधरी. धीरज ऑन फायर. 6 धावांनी धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचलेली आहे. सामना जिंकण्याचा मूल मंत्र आता हाच असणार आहे की चोपताच ठेव. गोलंदाजाने काय करावं? चांगले बॉल डिलिव्हर करावेत. या वेळेला ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा समोरच्या बाजूने जबरदस्त फटका. बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीस. 1 बाउंस चौकार. आणि या चौकाराबरोबरच संघाचं अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. कमजोर बॉल होता. गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफला बीट करत असताना बॉल सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावांसाठी. अतिशय आक्रमक, विस्फोटक, विध्वंसक फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 53. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी. लहू टावरे फाउंडेशनचे जे खेळाडू आहेत डगआउटमध्ये, खेळाडू कक्षामध्ये, त्यांना विनंती आहे आपण डगआउटमध्येच बसायचं आहे, बाहेर येऊ नये प्लीज. खेळाडू कक्षामध्येच आपण बसून राहायचं आहे, नाहीतर आपल्या टीमला पेनलाइज करण्यात येईल. आयोजन समितीकडून या सूचना येत आहेत. लहू टावरे फाउंडेशन संघाचे जे खेळाडू आहेत खेळाडू कक्षामध्ये आपण बाहेर यायचं नाही. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सुरेख बॉल. या वेळेला जोरदार अपील आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज धीरज बाद होऊन तंबूत परततोय. चांगली बॅटिंग चालू होती. 3 मोठे फटके खेळले होते. 2 चौकार आणि 1 षटकार धीरजच्या बॅटमधून निघाला होता. विजयाच्या आशा त्याने पल्लवित केल्या, परंतु षटकाचा शेवटचा बॉल होता ऋतिकचा. हा बॉल थोडासा पाठीमागे ठेवला होता. बॅक ऑफ लेंथ होता आणि बॅटची कट घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलाय. फार मोठा धक्का लहू टावरे फाउंडेशन संघाला. याचबरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 4 बाद 53. शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मोनिश भोईर. मोनिश भोईरने जर हा सामना येथून जिंकून दिला तर त्याच्यासाठी 25,000 रुपयांचं रोख पारितोषिक असेल एसके फार्म कडून. एसके फार्म कडून तब्बल 25,000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे जर मोनिश भोईरनं हा सामना येथून जिंकून दिला तर. मोनिश भोईर नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला करण पाहायला मिळतोय.
प्रतीक भोईर आम्हाला सांगतायत, मोनिश भोईर मॅन फ्रॉम पोंडा. शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल भीम टोला वज्र टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. मॅक्झिमम षटकार. करण पाटीलच्या बॅट मधून हा भव्य षटकार येतोय. अगदी समोरच्या बाजूने उडवलाय. गोलंदाज भूषणचा हा बॉल अगदी ओव्हर पिच होता आणि काय बॅटचा स्विंग आहे, काय बॅटचा फॉलो थ्रू पाहायला मिळतोय. उंचच उंच सुरेख सुंदर फटका षटकार. आणि आता समीकरण आहे 5 चेंडूमध्ये 14 धावा. करण मध्ये ती क्षमता आहे, सातत्याने मोठमोठे प्रहार तो करू शकतोय. सिटी क्रिकेटचा एक काळ त्याने देखील गाजवलेला आहे. रमणिक स्पोर्ट्स ओहळी संघाकडून खेळत असताना चांगली कामगिरी आपण सिटी क्रिकेटमध्ये पाहिलेली आहे करण पाटीलची. उंच पुरा फलंदाज आहे आणि उंच उंच षटकार त्याने ठोकलाय. आता 5 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. सोबताच ठेवण्याचं काम चांगलंच केलं या इनिंग्स मध्ये फलंदाजांनी. भूषणचा हा बॉल फुल टॉस स्विंग केला ऑन साइडला. यावेळेला गॅप शोधलाय. 1 बाउन्स चौकार. डीप मिड विकेट आणि हाऊस कॉर्नरला तिकडे गॅप होता, तो गॅप शोधलाय. जबरदस्त फटका. प्लेसमेंट चांगलं पाहायला मिळालं, तेच महत्वाचं होतं या फटक्यामध्ये, कारण प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये, त्यामुळेच गॅप मध्ये खेळणं गरजेचं होतं आणि गॅप शोधलाय. 2 खेळाडूंच्या मधून बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळत आहेत. पहिल्या 2 बॉल्स मध्ये 10 धावा आलेल्या आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये आणि आता उर्वरित 4 चेंडूंमध्ये देखील 10 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता लहू टावरे फाउंडेशन संघाला. लहू टावरे फाउंडेशन संघाचे जे फलंदाज आहेत ते चांगल्या फॉर्म मध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेले आहेत. कधी किशोर चांगली कामगिरी करतायत, तर कधी मिहिर, कधी धीरज आणि आता करण. 4 चेंडू 10 धावा. चित्तथरारक अवस्थेत येऊन ठेपलेली आहे ही मॅच. क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा सामना. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज भूषण. कमबॅक करावं लागेल भूषण यांना. ओ कमबॅक होऊ शकतंय. बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाजाचं काम तमाम. दॅट्स अ ग्रेट कमबॅक. चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे 2 मोठ्या फटक्यांना गोलंदाजाकडून. यावेळेला थोडीशी लिडिंग एज लागली होती, मिडल करू शकला नाहीये फलंदाज आणि स्वतः गोलंदाजाने झेल घेतलेला आहे, त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. इतर कुठल्या खेळाडूने जर झेल घेतला असता तर कदाचित एवढं जास्त सेलिब्रेशन पाहायला मिळालं नसतं, परंतु स्वतः गोलंदाजाने झेल घेतलेला आहे आणि 2 मोठे फटके देखील या षटकामध्ये आलेले होते, त्यामुळेच सेलिब्रेशन तो बनताय बाय. 3 चेंडू 10 धावा. व्हॉट अ मॅच. डीएसपी वॉरियर संघाने जर हा सामना जिंकला तर कपिल गोपीनाथ पाटील साहेबांकडून जेवणाची व्यवस्था असेल, मेजवानी असेल. आणि ती आता असेल का उद्या? आता देखील जेवणार काय? क्या बात आहे. एकीकडे चोपताच ठेव तर दुसरीकडे गोलंदाजाला सांगितलं जाते फलंदाजांना थोपवताच ठेव. आवाज कडक येतोय प्रेक्षकांमधून. कुंदन आलेत. ओहो, बिग स्विंग ऑफ द बॅट, परंतु चेंडू थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी येते. जबरदस्त कमबॅक गोलंदाजाकडून. कुंदन यांचा आवाज येतोय. फलंदाज राहुल आहेत. मोनिश मात्र नॉन स्ट्रायकर सेंडला आहेत. आता ते कसं काय सामना जिंकून देतील तेच समजत नाहीये, कारण 2 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. जे काय करायचं ते राहुलला करावं लागेल. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख बॉल, बॅट चिकट आणि फलंदाज बाद. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे. भूषणचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण पहिल्या 2 बॉलवर मोठे फटके आले होते. 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु करणला बाद केलं आणि त्यानंतर आणखी एका फलंदाजाचा अडसर त्यांनी दूर केलाय. राहुलची विकेट देखील प्राप्त केली आहे. जबरदस्त कमबॅक आणि आता मात्र हा सामना झुकलेला आहे डीएसपी वॉरियर संघाच्या बाजूनं. 1 चेंडू शिल्लक, 10 धावांची आवश्यकता. डीएसपी वॉरियर संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे आणि या ग्रुपमध्ये आपण बघायला गेलो तर हरदास सेठ प्रतिष्ठान तसेच बीएम स्पोर्ट्स. आणि आता हा सामना जर डीएसपी वॉरियर्सने जिंकला तर तिन्ही संघांचे गुण समान होतील, त्यामुळेच उद्या ठीक 5 वाजेपर्यंत या तिन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे. खरं तर सामना संपलेला नाहीये, परंतु फक्त औपचारिकता शिल्लक आहे.
पण क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये आणि कधी कुठला खेळाडू काय करेल याचा देखील नेम नाहीये. फलंदाज खेळण्यासाठी सज्ज, चांगला बॉल आहे, लीगल बॉल आहे आणि याचबरोबर सामना फिनिश. मॅच जिंकली आहे डीएसपी वॉरियर्सने, म्हणजेच डीएसपी वॉरियर्स, बीएम स्पोर्ट्स आणि स्वर्गीय हरिदास शेठ प्रतिष्ठान या 3 संघांचे गुण समान झालेले आहेत. तिन्ही संघांनी उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत इथे रिपोर्ट करायचं आहे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण काढत आहोत आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे जय इताडकर. 11 बॉल्समध्ये 32 धावा. पंचांनी बेल्स घ्यायचे आहेत. चांगली मॅच रंगली. अखेर डीएसपी वॉरियर्स संघाने बाजी मारली आहे. 9 धावांनी सामना जिंकलाय. व्यासपीठावर आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. जय इताडकर तोही यायचा आहे. देवा टावरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. कपिल गोपीनाथ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. श्रीजीवी वॉरियर्सचे ओनर, त्यांच्या शुभ हस्ते देखील येथे पारितोषिक दिलं जाणार आहे, गिफ्ट हॅम्पर. हे तुम्ही पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच खेळाडू जय इताडकर, ज्यांना 11 बॉल्समध्ये 32 धावांची 2000 खेळी साकारली. कॉंग्रॅच्युलेशन्स जय इताडकर. तर मित्रांनो, आजच्या रजनीचा खेळ इथे समाप्त झाला असं मी जाहीर करतोय आणि तुम्हा सर्वांची रजा घेतोय. उद्या भेटूयात शेवटच्या नाईटचा खेळ पाहायला विसरू नका. सायंकाळी 5 वाजता उद्या सामन्यांना सुरुवात केली जाईल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. गुड बाय, गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.